अर्जुन हॉस्पिटलच्या बेडवर आपली आजारी बायको माधवीकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होता. 1 महिना झाला होता तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता, पण तिची प्रकृती बरी होण्याऐवजी आणखीनच खालावत गेली होती. गेले 2 दिवस तर ती शुद्धीतच नव्हती. तिचे डोळे उघडतही नव्हते. माधवीला अशा अवस्थेत पाहून अर्जुनचं धैर्य खचत चाललं होतं. आता तर तो तिचा आवाज ऐकण्यासाठी तडफडत होता. त्याला वाटत होतं ती आता उठेल, बोलेल आणि त्याच्यावर ओरडेल. 2 दिवस झाले आंघोळ केली नाहीत का? म्हातारपण जवळ आलंय आणि तुमचा निष्काळजीपणा जास्तच वाढलाय, असं काही ती बोलेल म्हणून तो आतल्या आत विचार करत होता. अर्जुनच्या मनात जुन्या आठवणी पक्ष्यांसारख्या फडफडू लागल्या. त्या दिवसांच्या, जेव्हा तो पहिल्यांदा माधवीला आपल्या घरात घेऊन आला होता. पहिल्यांदा जेव्हा तो तिच्या जवळ गेला होता, तेव्हा तिच्या सौंदर्यानं तो थक्क झाला होता. चेहऱ्यावरचं लाजून हसणं आणि अप्रतिम सौंदर्य पाहून त्याची नजर तिला सोडेनाशी झाली होती. माधवी फक्त रंगानेच गोरी नव्हती, तर तिचे नाक, डोळेही खूप सुंदर होते. अर्जुननं लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिचा चेहरा पाहिला होता. त्या काळी लग्नाआधी मुलगा मुलगी एकमेकांना पाहू शकत नव्हते. सगळं पारंपरिक रीतीनं चाललं होतं. लग्नातही तिनं खूप मोठा पदर घेतला होता, त्यामुळं तिला त्यांना व्यवस्थित पाहिलं नव्हतं. तासभर अर्जुननं तिच्या मिन्नतवाऱ्या केल्या, कानातले झुमकेही दिले, तेव्हा कुठं माधवीनं आपला चेहरा दाखवला होता. तो क्षण त्याच्या मनात अजूनही ताजा होता आणि त्या आठवणींनी त्याचं मन भरून आलं. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच अर्जुन माधवीच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेला होता. तिचा उंच बांधा, सुडोल शरीरयष्टी आणि कमरेपर्यंत मऊसर केस. जेव्हा ती 2 घडे हातात धरून छमछम करत चालायची, तेव्हा अर्जुनचं मन धडधड करू लागायचं. त्याला गावातल्या सगळ्यात सुंदर बायकोचा अभिमान होता. गावातील बायका तिच्या सौंदर्यावरून जळायच्या, पण माधवी जितकी सुंदर होती तितकीच मनाची स्वच्छ होती. काहीच दिवसात माधवीनं अर्जुनच्या संपूर्ण कुटुंबाचं मन जिंकून घेतलं होतं. पण आज तीच माधवी हॉस्पिटलच्या बेडवर जीवनाची शेवटची लढाई लढत होती. एक दिवस कट्ट्यावरून घसरून पडली होती आणि तिच्या कमरेचं हाड तुटलं होतं. त्याचं ऑपरेशन होणं गरजेचं होतं, पण शुगर आणि बीपीमुळे ते होऊच शकलं नाही. जेव्हा जेव्हा तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेत होते, तेव्हा अचानक तिचा बीपी लो व्हायचा आणि नाडीही मंदावायची. गेल्या 2 दिवसांपासून तिचा बीपी इतका कमी झाला होता की ती बेशुद्ध होती. ना बीपी वाढत होता, ना माधवी डोळे उघडत होती. सुरुवातीला तिचा मुलगा, सून, नातवंड सगळे हॉस्पिटलमध्ये सतत येत होते, पण हळूहळू ते येणं कमी झालं. माधवी बेशुद्ध पडल्यावर मुलाने तर इथपर्यंत सांगितलं, बाबा, डॉक्टर म्हणतात आईचं शरीर आता साथ देत नाहीये, औषधं काही उपयोग करत नाहीयेत, तिला घरीच घेऊन चला. अर्जुननं रागात मुलाला सांगितलं, ती काय एखादी भाजी आहे का? शिळी झाली तर लगेच घराबाहेर फेकून द्यायची. ती माझी बायको आहे. 56 वर्ष माझ्या सुखदुःखाची सोबतीण आहे. इतक्यात हार कशी मानू? मुलगा म्हणाला, बाबा, राग का करता? डॉक्टर म्हणाले तेच मी तुम्हाला सांगितलंय. अर्जुन रागाने म्हणाला, डॉक्टरांसाठी ती फक्त एक रुग्ण आहे, पण ती तुझी आई आहे ना. तुम्ही लोक पैशाच्या भीतीनं तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि आता इकडे येणं जाणं देखील नकोसं झालंय. मग तुम्ही येऊ नका, पण तिचा उपचार चालू ठेवू द्या. मुलगा म्हणाला, बाबा, इकडे काय कमी आहे? चांगली रूम आहे, उत्तम डॉक्टर आहेत आणि रुग्णांसाठी व सोबत असणाऱ्यासाठी मोफत जेवणही मिळतं. अर्जुन म्हणाला, मग तू तुझ्या बायको मुलांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये का नेतोस? त्याचा मुलगा रागाने निघून गेला होता. अर्जुनला खूप कमी वेळा राग यायचा, पण जीवनसंगिनीची अशी अवस्था पाहून तो दिवसेंदिवस चिडचिडा होत चालला होता. माधवीशी बोलल्याशिवाय त्याला भूक लागत नव्हती. तिची अशी मरणासन्न स्थिती पाहून तो अस्वस्थ झाला होता. 3ऱ्या रात्री माधवीचा बीपी थोडा वाढला आणि तिनं डोळे उघडले. रात्री 2 वाजले होते. अर्जुन माधवीच्या बाजूला रिकाम्या बेडवर डोळे मिटून झोपला होता. माधवीनं डोळे उघडल्यावर तो तिच्या जवळ येऊन बसला.
माधवी चुपचाप त्याच्याकडे पाहत राहिली. अर्जुन म्हणाला, 3 दिवसांनी जागी झालीस. इतकं जास्त झोपू नकोस. तुझ्याशी बोलल्याशिवाय माझं मनच लागत नाही. माधवीनं हलकासा हात उचलला आणि अर्जुनच्या कपाळावर ठेवला. नंतर हळू आवाजात ती म्हणाली, आता मला जाऊ द्या. आता साथ देऊ शकणार नाही. अर्जुन ओक्साबोक्शी रडू लागला आणि म्हणाला, असं नको बोलू प्रशांतची आई. जीवनाच्या या टप्प्यावर मी एकटा कसा चालणार? माधवी हळू आवाजात म्हणाली, आता या सडलेल्या शरीराचा मोह सोडून द्या. पाहत नाहीस का, संपूर्ण त्वचेमध्ये सुरकुत्या भरल्या आहेत. कधी काळी सोनेरी असलेली काया आता मातीसारखी होत चालली आहे. अर्जुन तिला शांत करत म्हणाला, तू आजही तितकीच सुंदर आहेस. वेडी, दिवसागणिक अजून सुंदर होत चालली आहेस. माधवीनं तिच्या सुरकुत्या भरलेल्या चेहऱ्यावरून हात फिरवण्याचा प्रयत्न केला, पण तिचा हात फक्त हनुवटीपर्यंत पोहोचू शकला. ती म्हणाली, का खोटी स्तुती करताय? अर्जुन तिची नाडी पाहत म्हणाला, मी डॉक्टरांना बोलावतो. त्यांनी सांगितलं होतं शुद्धीवर येताच कळवा. माधवीनं पुन्हा त्याचा हात धरला आणि म्हणाली, काही वेळ माझ्या जवळच बसा. मन खूप अस्वस्थ होतंय. काही जुन्या गोष्टी सांगा ना. अर्जुन थोडासा घाबरला, पण माधवीचं मन राखण्यासाठी म्हणाला, तुला आठवतंय का, जेव्हा मी शेतात नांगरत असायचो तेव्हा तू छमछम करत माझ्यासाठी जेवण घेऊन यायचीस? माधवीनं उत्तर दिलं, हो आठवतंय. तेव्हा तुम्ही 10 पोळ्या खायचात आणि नंतर माझ्या हातांवर चुंबन घेऊन म्हणायचात, असं स्वादिष्ट जेवण बनवू नकोस. अर्जुन हसून म्हणाला, तुझ्या हातात जादू होती. तू खरंच माझ्या घरची अन्नपूर्णा देवी आहेस. तुझ्या पावलांनी घरात प्रवेश केल्यापासून सुख आलं होतं. माधवीच्या डोळ्यातून अश्रूंच्या काही थेंबांनी गालावर मार्ग काढला. ती म्हणाली, बोलत राहा, छान वाटतंय. अर्जुन म्हणाला, आठवतंय तुला, जेव्हा तू एकदा रुसून तुझ्या भावासोबत माहेरी निघून गेलीस? माधवीनं ओळखलं आणि म्हणाली, हो आठवतंय. मी भावासोबत उंटगाडीत बसून माहेरी निघाले होते, पण तुम्ही 10 कोस पायी चालून आमच्यापेक्षा आधीच तिथे पोहोचलात. तुझी ती अवस्था पाहून माझे डोळे पाणावले होते. त्यानंतर मी तुला कधीच एकटं सोडायचं नाही म्हणून ठरवलं. तो हळू आवाजात म्हणाला, तुझ्याशिवाय मला जगणं जमतच नाही रे. माधवी रडू लागली आणि म्हणाली, म्हणूनच प्राण जात नाहीत माझे. अर्जुनही रडला आणि म्हणाला, असं नको बोलू. भाग्यवान, मला तुझ्यासोबतच जगायचंय. या स्वार्थी जगात तुझ्याशिवाय माझं कुणीही नाही. माधवी म्हणाली, असं का बोलता? 2 मुलं, 3 नातवंड आहेत की तुम्हाला सांभाळायला? अर्जुन निराश होऊन म्हणाला, सगळी खोटी गर्दी आहे. तुझ्याशिवाय मला कुणावरच विश्वास नाही. तू बरी हो. तुझ्या कमरेचं ऑपरेशन होईल तेव्हाच, जेव्हा तू हिंमत दाखवशील. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना तू असं घाबरू नकोस. घाबरल्यावर तुझी शुगर आणि BP दोन्ही वाढतात. तू धैर्य दाखव. मी आहे ना तुला सांभाळायला. हे ऐकून माधवीनं अर्जुनचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, प्रयत्न करते. तुमच्यासोबत असताना मला कसलीच चिंता नाही. हे काय होतं माहीत नाही. माधवीची जगण्याची जिद्द होती की मृत्यूच्या अंतिम क्षणांची चेतना, कोण जाणे. पण त्या दिवसापासून ती हळूहळू खायला लागली. 4-5 दिवसात तिचा BP आणि शुगर नॉर्मल झाले. काही दिवसांनी माधवीचं ऑपरेशन ठरलं होतं. कमरेची तुटलेली हाडं जोडण्यासाठी. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना ती अगदी शांत होती. अर्जुननं विचारलं, ठीक आहेस ना? माधवी हसून म्हणाली, हो अगदी ठीक आहे. अर्जुन म्हणाला, लक्षात ठेव, या वयाच्या टप्प्यावर मला तुझी सर्वात जास्त गरज आहे. माधवीनं उत्तर दिलं, काळजी करू नकोस. अजून बरंच जगायचंय तुझ्यासोबत. मला काहीच होणार नाही. ऑपरेशनच्या दिवशी पूर्ण कुटुंब उपस्थित होतं. कोणी केवळ नातं निभावण्यासाठी आलं होतं, तर कोणी आल्यावरही फोनमध्ये व्यस्त होतं. पण अर्जुन मात्र खूपच चिंतेत होता. तो अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फिरत होता. 4 तास झाले तरी तो एक क्षणही बसला नव्हता.
थोड्या वेळानंतर डॉक्टरांनी सांगितलं, ऑपरेशन यशस्वी झालंय. 4-5 तासांनी माधवीला शुद्ध येईल. पण 10 तास उलटून गेले तरी माधवी शुद्धीवर आली नव्हती. अर्जुनची अस्वस्थता पुन्हा वाढली. त्याचं मन खूप घाबरायला लागलं होतं. रात्रीच्या वेळी तो तिच्या जवळ बसला होता. तेव्हा त्याला माधवीचा हात हळूहळू हलताना जाणवला. त्यानं पटकन तिचा हात पकडला. माधवीनं डोळे उघडले नाहीत, पण तिच्या बोटांची पकड अर्जुनच्या हातावर घट्ट होत गेली. अचानक तिच्या बोटांची पकड सैल झाली. अर्जुन वेड्यासारखा कधी तिची नाडी तपासू लागला तर कधी डोळ्यात बघू लागला आणि त्याला कळून चुकलं. माधवी कायमची त्याला सोडून गेली होती. अर्जुनच्या हृदयात एकाएकी दुःखाचा आवेग उठला. त्यानं एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू त्याच्या डोळ्यांवर अंधार यायला लागला. तो डगमगत माधवीच्या बेडवरच कोसळला. अचानक त्याला जाणवलं की माधवी पुन्हा तरुण झाली आहे आणि हसत हसत त्याचा हात धरून म्हणत आहे, चल आता, पूर्ण प्रवास झालाय. मग ते दोघं एकमेकांचा हात धरून आकाशातल्या प्रवासाला निघून गेले. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.